महाराष्ट्र आवाज न्यूज. अत्याचार प्रकरणी शिरपुरातून न्यायाची हाक, दोषींवर कठोर कारवाईची मागणी. धुळे शहरातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या मृत्यू प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करून हा खटला विशेष जलद गतीने न्यायालयात फास्ट ट्रॅक कोर्ट चालवण्याची मागणी महाराष्ट्र परिट धोबी सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आली. या संदर्भात गुरुवारी 9 जुलै शिरपूर पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर करण्यात आलं. निवेदनात म्हटलं आहे की धुळे शहरातील गोळीबार टेकडी परिसरातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला सातत्याने मानसिक त्रास सहन करावा लागल्याने तिने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच निष्पक्ष, जलद आणि प्रभावी तपास करून संबंधित आरोपींवर कायद्यातील कठोर कलमांनुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली. सोबतच हा खटला विशेष जलद गतीने न्यायालयात चालवून पीडित कुटुंबाला लवकर न्याय मिळावा, तसेच महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा गुन्ह्यांमध्ये कठोर शिक्षा होणं आवश्यक असल्याचंही निवेदनात नमूद करण्यात आलं. या घटनेचा शिरपुरातील समाज बांधवांनी तीव्र निषेध व्यक्त करत प्रशासनाने तातडीने ठोस पावलं उचलावीत, अन्यथा लोकशाही मार्गाने व्यापक आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला. यावेळी नगरसेवक रोहित रंधे, वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष सदाशिव ठाकरे, उद्योजक अशोक बेटकर, तालुका अध्यक्ष भास्कर बोरसे, शहराध्यक्ष नितीन जाधव, विभागीय प्रमुख उमेश खैरनार, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर इशी, तसेच योगेश धोबी, नरेश पवार, नामदेव बोरसे, जितेंद्र बोरसे, वाल्मिक वाघ, पंकज धोबी यांच्यासह महाराष्ट्र परिट धोबी सेवा मंडळाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. 5 जुलै रोजी धुळे येथे गोळीबार टेकडी परिसरात आमच्या समाजातील एक अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्या आत्महत्यासाठी प्रवृत्त केले एका नराधामाने. तिला 2 ते 3 महिने त्याने खूप मानसिक तिचा छळ केला आणि त्या छळाला कंटाळून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. आमच्या सर्व शिष्टमंडळाची ही मागणी आहे की त्या नराधमाला लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून समाजातील मुलींवर जो अन्याय होतो त्या अन्यायाला वाचा मिळेल, त्या कुटुंबाला आणि त्या मुलीलाही न्याय मिळेल. त्या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.